उद्या ख्रिसमस म्हणजेच नाताळचा सण. राज्यासह देशभरात आणि जगभरात ख्रिसमसची धूम आपल्याला बघायला मिळते. वसई विरार शहरात सर्वत्र नाताळ सणाच्या उत्साहाला आता सुरुवात झाली आहे आणि या नाताळ सणाच्या निमित्ताने वसईमध्ये विविध ठिकाणी शोभायात्रा सुद्धा काढल्या जात आहेत. यात पारंपरिक वेशभूषेमध्ये ख्रिस्ती बांधव सहभागी झाल्यात आपल्याला बघायला मिळते आणि जल्लोष सुद्धा साजरा केला जातो. मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईमध्ये मराठमोळा नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी गोव्याच्या धर्तीवर मोठ्या थाटामाटात रंगीबेरंगी ख्रिसमस कार्निवलचं आयोजन करण्यात येतं. वसईच्या या कार्निवलमध्ये उंट, घोडे, रथ याचबरोबर सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. गुजराती, महाराष्ट्रीयन अशा वेशभूषेतील नागरिक या कार्निवलमध्ये सहभागी झाले. या सगळ्यातून एक सर्वधर्म समभाव आणि एकतेचा संदेश देण्याचा आणि एक भावना पुढे नेण्याची आमचा एक प्रयत्न असतो. बच्चे कंपनींसाठी आकर्षण ठरणारे बाहुले, छोटा भीम, मोटू पतलू, मिकी माऊस सुद्धा या कार्निवलमध्ये सहभागी झाले. बेंजोच्या तालावरती वाजत गाजत जिंगल बेलचं गाणं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. संपूर्ण राज्यासह देशभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतोय. देशातील अनेक शहरांमध्ये ख्रिसमस निमित्ताने आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे. तामिळनाडूमध्ये मात्र ख्रिसमस निमित्ताने आकर्षक अशा केकचं प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळतं. ख्रिसमस म्हणजे आनंदाचा सण, गोडधोड खाण्याचा सण. या सणाच्या स्वागतासाठी तामिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये आकर्षक असे विविध रंगी, विविध आकारातील केक तयार करण्यात आले. ख्रिसमसच्या काळात केकना मोठी मागणी असते, त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे केक तयार करण्यात आले. यात ही लहान मुलांना आवडतील असे विविध प्राण्यांच्या आकारातील, बाहुलांच्या आकारातील केकना मोठी पसंती आहे. 1 टायर, 2 टायर पासून अगदी 4 टायर केक इथे पाहायला मिळत आहे. तर तिकडे कलबुर्गीमध्ये ख्रिसमस निमित्ताने आकर्षक रोषणाई सुद्धा केलेली आहे. शहरातील चर्च या नेत्रदीपक रोषणाईत न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळत आहे. रात्री 12 वाजता होणाऱ्या ख्रिसमस माससाठी चर्चकडून तयारी करण्यात येते. चर्चच्या बाहेरच्या भागात येशू जन्माचा देखावा तयार करण्याचं काम जोरदार सुरू आहे. ख्रिसमस म्हटलं की आकर्षक रोषणाई आणि येशू जन्माचा सोहळ्याचा देखावा हे चित्र आपल्या नजरेसमोर उभं राहतं. दार्जिलिंगच्या सिलिगुडीमध्ये रस्त्यांवरती आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलेलं आहे. दार्जिलिंगच्या सिलिगुडीमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतोय. सिलिगुडी पालिकेने संपूर्ण शहराला ख्रिसमस निमित्ताने आकर्षक अशी रोषणाई केली आहे. शहरातील ब्रिजवरती रोषणाई करण्यात आली आहे, तर रस्त्यावरती ठिकठिकाणी ख्रिसमस ट्रीच्या आकारात रोषणाई केलेली दिसून येते. संपूर्ण शहरावरती ख्रिसमस सेलिब्रेशनचा फीवर दिसून येतोय. पालिकेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलंय. झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरावर सुद्धा ख्रिसमस फीवर दिसून येतोय. शहरातील रस्त्यांवरती आकर्षक अशी LED लाईट्स लावण्यात आली. याशिवाय रस्त्यांवरती सगळीकडे छोटे छोटे कंदील सुद्धा दिसत आहेत. यामुळे शहर रोषणाईमध्ये रंगून गेल्याचं दिसतंय. यंदा डिसेंबर महिन्यातच अंटार्क्टिकापेक्षाही काश्मीर थंड झालेला आहे. सोनमर्ग ते गुलमर्ग पर्यंत बर्फवृष्टी सुरू असून अनेक भागामध्ये तापमान 0 अंशांच्या सुद्धा खाली उतरलेलं आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या गोठलेल्या आहेत, तर तलावांवरती बर्फांचा थरच्या थर जमा झालाय. जम्मू काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 0 अंशांच्या खाली गेलाय. सोनमर्गमध्ये झालेल्या ताज्या हिमवर्षावानंतर तापमान उणे 8 अंशांच्या खाली घसरलंय. चारही बाजूंनी वेढलेली बर्फाच्छादित शिखरं, जिथं नजर जाईल तिथपर्यंत बर्फाची जाड चादर आणि हलका हलका होणारा हिमवर्षाव, अशा वातावरणात पर्यटकांनी या हिमवर्षावाचा आनंद घेतला. जो हम चाहते थे, देखना चाहते थे, वो रियली यहाँ हमें मिला. इट्स मैस्मराइजिंग क्योंकि हम यहाँ लाइव स्नोफॉल देख रहे हैं. वादियाँ बहुत सुंदर हैं, लोग बहुत अच्छे हैं. जम्मू काश्मीरमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीचा म्हणजेच चिल्लई कलामचा मोसम सुरू झालाय. मात्र यंदा इथलं तापमान अंटार्क्टिकाच्याही तापमानापेक्षा खाली घसरलंय. अंटार्क्टिकाच्या अनेक भागात आत्ताचं तापमान उणे 1 ते उणे 20 डिग्री सेल्सिअस आहे. तर काश्मीरच्या जोजिला प्रांतात
उणे 23 अंशांपर्यंत तापमान खाली घसरलंय. गेल्या 4 दिवसांपासून थंडीत प्रचंड वाढ झालेली असून पुढचा 1 आठवडा हिमवर्षावाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड देशातील 3 राज्यांमध्ये तुफान बर्फवृष्टी सध्या सुरू आहे आणि हिमवृष्टीमुळे हिमाचलमध्ये 2 राष्ट्रीय महामार्गांसह 30 रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. शिमल्यामध्ये यंदा व्हाईट ख्रिसमस साजरा केला जातो. यापूर्वी 2018 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी बर्फवृष्टी झाली होती. सोमवारी हंगामातील दुसऱ्या हिमवृष्टीनंतर इकडे 3 इंच बर्फ साचलेला आहे. हिमाचल प्रदेशसह परिसरात सध्या तुफान बर्फवृष्टी होते. शिमल्यात हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली, ज्यामुळे रस्त्यांवरती 3 इंच बर्फ पडला. त्यामुळे सोलंग नाला ते अटल बोगदा रोहतांगकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाहनं रस्त्यावरती घसरायला लागली. तुफान बर्फवृष्टीमुळे जवळपास 1000 वाहनं अडकलेली होती. त्यातील सुमारे 700 प्रवाशांची सुटका करण्यात आली. तिकडे उत्तराखंडच्या बद्रीनाथ परिसरात तुफान बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे सगळीकडे बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं दिसून येत आहे. उत्तराखंडच्या चक्तारामध्ये सुद्धा बर्फवृष्टीमुळे अनेक वाहनं अडकलेली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पर्यटकांची सुटका करण्यात यश आलंय. काश्मीरच्या शोपियानमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमान 2 डिग्रीच्या सुद्धा खाली गेलंय. पाणी गोठल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय. पाईपच्या खाली आग लावून पाणी पुरवठा केला जातोय. इकडे आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 2024च्या सुरुवातीला अतिशय दुर्मिळ अशा सोनेरी वाघाचं दर्शन झालेलं होतं. आता वर्ष संपतानाच या वाघाने पुन्हा एकदा दर्शन दिलेलं आहे आणि त्यासोबतच एक सुखद धक्का सुद्धा दिलेला आहे. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अलीकडेच म्हणजेच 2024च्या सुरुवातीला देशातील एकमेव सोनेरी झळाळी असणारा वाघ दिसला होता. खुद्द आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी या वाघाची झलक आपल्या सोशल मीडियावरती शेअर केली होती. 21व्या शतकात अशा वाघाची झलक पाहायला मिळणं हीच पहिली घटना होती. इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियावरती या वाघाची झलक दाखवली होती. आता वर्ष संपताना या अतिशय दुर्मिळ वाघाने पुन्हा एकदा दर्शन दिलंय. तेही अतिशय सुखावणारं असं दर्शन, कारण सोनेरी रंगाच्या या वाघिणीसोबत तिचे 3 छोटे सोनेरी रंगाचे बछडेही दिसून आलेत. आपल्या आईच्या मागे दुडुदुडू धावणारे हे बछडे पाहून वन्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हा व्हिडिओ काझीरंगाचे टुरिस्ट गाईड यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये 135 रॉयल बेंगाल वाघ असून यात आता 4 अतिशय दुर्मिळ अशा सोनेरी वाघांचा समावेश झालाय. इकडे सोलापुरात राज्यस्तरीय कृषी महोत्सव सुरू आणि या महोत्सवात चक्क दूध पिणारा कोंबडा आलेला आहे. राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आलाय. राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव असून वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे. 1 वर्ष वयाचा आणि तब्बल 6 किलो वजनाचा हा कोंबडा पाहून सारे चकित होत आहेत. कोंबड्यांमधला बॉडी बिल्डर शोभावा अशी त्याची शरीरयष्टी आहे. आता एवढी तगडी बॉडी बनवायची तर खुराक सुद्धा तसाच हवा ना. राजा कोंबड्याचा खुराक सुद्धा एखाद्या बॉडी बिल्डर प्रमाणे आहे. हा कोंबडा रोज सकाळी मका भरडा आणि भुसा खातो, तर दुपारी तांदूळ, गहू, बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेला भुसा तसंच 100 मिलीलिटर दूध पितो. तो सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास मुक्त गोट्यामध्ये मोकळा असतो व धार चालू असताना तो बादलीच्या जवळ येऊन चोच मारायचा प्रयत्न करायचा दुधासाठी लहान असताना. तर तेव्हापासून आम्ही त्याला सेपरेट वाटीमध्ये दूध द्यायला चालू केलं. सध्या हा कोंबडा कृषी प्रदर्शनाचं आकर्षण ठरत असून पंचक्रोशीतील नागरिक त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी करतायत. कमी काळामध्ये वाममार्गाने अमाप काळा पैसा आला की भले भले बिथरतात. दौलतजादा करत सुटतात. तेलगीने एका रात्रीमध्ये बारबालेवरती लाखो रुपये उडवलेले होते आणि तेलगी घोटाळा उघडकीस आलेला होता. असंच काहीसं छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेलं आहे. एका दिवट्याची दौलतजादा त्याचं बिंग फुटण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. 13,000 रुपये पगार असलेल्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी क्रीडा संकुलासाठी समितीच्या खात्यात असलेल्या पैशांवरती इंटरनेट बँकेच्या माध्यमातून बनावट कागदपत्र तयार करत दरोडा टाकलेला आहे आणि होऊ दे खर्च म्हणत त्यांनी स्वतःसह गर्लफ्रेंडवरती कोट्यावधी रुपये उडवले. मैत्रिणीला 4 BHK फ्लॅट गिफ्ट केलेला आहे. दुसऱ्या मैत्रिणीला 35 लाखांची कार, डायमंडच्या गॉगलची ऑर्डर, 1.5 कोटींच्या BMW कारची खरेदी, स्वतःसाठी महागड्या दुचाकीची खरेदी, बँकेत स्वतःच्या नावावरती कोट्यावधींची FD केली. कंत्राटी कर्मचारी असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरने सरकारला 1-2 नव्हे तर तब्बल 21,59,38,00,000 रुपयांना गंडा घातलाय. स्वतःच्या मोबाईल नंबरवरती नेट बँकिंग ॲक्टिवेट करण्याबाबत पत्र दिलं आणि त्या रक्कम त्यांनी त्या स्वतःच्या प्रायव्हेट अकाउंटला त्या नेट बँकिंगद्वारे वर्ग केली. पोलीस तपासातून या घोटाळ्याची सगळी पाळंमुळं खणून काढून कठोर कारवाई करणं गरजेचं आहे.
वर्ध्यामध्ये एका महिलेला 1,000च्या ड्रेससाठी 1,00,000 रुपये मोजावे लागलेले. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यामध्ये ही महिला अडकली आणि तिचीही फसवणूक झालेली आहे. हा प्रकार कसा उघडकीस आला याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. वर्ध्यात राहणाऱ्या राखी यांनी एका ऑनलाईन साईटवरून एक ड्रेस खरेदी केला, ज्याची किंमत होती 997 रुपये. पण राखी यांना हा ड्रेस काही पसंत पडला नसल्याने त्यांनी हा ड्रेस परत केला. पण रिटर्न पॉलिसीनुसार पैसे परत न आल्याने त्यांनी कस्टमर केअरला फोन लावला आणि इथेच घात झाला. आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1,00,000 रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. कंपनीकडून राखी यांना व्हॉट्सअपवरती APK फाईल पाठवली गेली. ही फाईल ओपन करता क्षणी राखी यांच्या बँक खात्यातून आधी 85,000 आणि मग 15,000 रुपये कापले गेले. या ट्रान्झॅक्शनमुळे त्यांची ऑनलाईन फसवणूक झाली. APKची फाईल डाउनलोड केल्यास त्यांच्या बँक खात्याचे पूर्ण ॲसेस आरोपींना प्राप्त होत आहेत आणि त्याद्वारे त्यांचे ते पैसे काढत आहेत. सध्या अनेकांना ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन जडलंय, पण शॉपिंगच्या नादात आपली फसवणूक होऊन आपला बँक बॅलन्स रिकामा होणार नाही याची सावधानता बाळगणं गरजेचं बनलंय. लाडक्या बहिणींनो, आपलं अकाउंट चेक करा, कारण कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींचे पैसे जमा होऊ शकतात. डिसेंबर महिन्याचा हप्ता पैशाच्या वितरणास आता सुरुवात झालेली आहे. दरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता अधिवेशनानंतर मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास सुरुवात झाली. आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल. लाडक्या बहिणींनो, आपलं अकाउंट चेक करा, कारण कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींचे पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. खातेवाटपानंतर आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे ती पालकमंत्री पदाची. मुंबईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्याचा आणि शहराचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि भाजप असा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येतो. खातेवाटपानंतर आता मुंबईच्या पालकमंत्री पदासाठी चुरस पाहायला मिळते. मुंबईच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि भाजप असा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आल्याचं समजतंय. शिवसेनेकडून पालकमंत्री पदासाठी प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत आहे, तर तिकडे भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांचं नाव आघाडीवरती असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता पालकमंत्री पद आपल्याकडे असावं यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे. आणि रोज तुम्ही आम्हाला विचारायचं, ते विचारण्यासाठी 2-3 दिवस आम्ही तसंच ठेवलंय. एक 3-4 दिवसानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर होईल. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचंच लक्ष लागलंय. इकडे फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनी खाती मिळताच कामाला सुरुवात केलेली आहे. अनेक मंत्र्यांनी थेट भेटी घेऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतलेली आहे. संजय शिरसाट, योगेश कदम, नितेश राणे या नवख्या मंत्र्यांनी आपापल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत सूचना सुद्धा दिल्या. राज्याचे नवनियुक्त गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवारी रात्री नवी मुंबई पोलीस स्थानकाला अचानक भेट दिली. पोलीस ठाण्यातील विविध कामकाजाची त्यांनी माहिती घेतली. तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वसतिगृहाला अचानक भेट देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. थोडी तरी लाज ठेवा, थोडी तरी राहून दाखव रे, किती एक दिवस सुद्धा राहून दाखव. तिकडे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातील मत्स्य आणि बंदर विभाग खात्याचा पदभार स्वीकारला. खाते प्रमुखांची बैठक घेत आढावा घेतला. मी माझ्या कामाच्या पद्धतीचा ट्रेलर दाखवल्याचं राणे यावेळेला म्हणाले. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीचा प्रश्नाची चर्चा आता होताना दिसते. अशामध्येच वाढत्या गुन्हेगारीवरून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच अंजली दमानिया यांनी काही फोटो ट्विट करत अनेक सवाल उपस्थित केले. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरती राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आणि अशातच अंजली दमानिया यांनी ट्विट करत धनंजय मुंडेंना सवाल केलाय. एक तरुण हवेत गोळीबार करत असल्याचा तसंच त्याचा धनंजय मुंडेंसोबतचा फोटो अंजली दमानिया यांनी ट्विट केलाय. हा कार्यकर्ता तुमचा आहे का?
सामान्य माणसात दहशत निर्माण करायला हे असे कार्यकर्ते तुम्हाला लागतात का, असा सवाल दमानी यांनी व्हिडिओद्वारे ट्विट केलाय. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये एका तरुणाच्या कमरेला पिस्तूल लावल्याचा फोटो समोर आलाय. धनंजय मुंडेंसोबत या तरुणाचा फोटोही व्हायरल झालाय. दरम्यान बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याचा गँग्स ऑफ वासेपूर झाल्याचा आरोप केलाय. जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेपूर का वसेपूर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील वाढत्या गुन्हेगारांचा प्रश्न समोर आलाय. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. राज्यात सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळ खातेवाटप सुद्धा झालं. आता शिल्लक आहे ती फक्त पालकमंत्री पदाची वाटणी. राज्यामध्ये पालकमंत्री पदाचं वाटप शिल्लक असलं तरी पुण्यात मात्र अजितदादांचा पालकमंत्री मोड ऑनच आहे. पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत दादा पाटलांमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मात्र पालकमंत्रीपद घोषित होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्टिव्ह झाले. अजित पवारांनी पुण्यात बैठकांचा धडाका लावलाय. अजित पवारांनी बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयात लावायच्या टाईलसाठी सुद्धा सर्किट हाऊसला सॅम्पल प्रदर्शन लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. बैठकांच्या धडाक्याबद्दल अजित पवारांना विचारल्यावर ते स्पष्ट म्हणतात, आपलं हे असंच असतं. त्यामध्ये काय झालं, काल आम्ही बसणार होतो. 100 बेडचं हॉस्पिटल चाललेलं आहे. त्या हॉस्पिटलला कुठल्या टाईल्स त्याला योग्य पडतील पेशंटच्या दृष्टिकोनातनं, डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं, आणि म्हणून तेही ठरवायचं होतं. 2022 साली शिंदे सरकारमध्ये चंद्रकांत पाटलांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आलं. पण 2023 मध्ये अजितदादांच्या महायुतीतील एंट्रीनंतर अजितदादांनी पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेतलं. आता पालकमंत्रीपदाची घोषणा होण्यापूर्वीच अजितदादांनी पालकमंत्र्यांप्रमाणेच कामाचा धडाका लावलाय. हिवाळी अधिवेशन